यूट्यूब न्यूज चॅनल. मी संपादक नितीन पवार. आजची बातमी किंवा रिपोर्ट असा आहे की शिरूर शहरामध्ये ईद ए मिलादचा भव्य असा इस्लाम धर्मीय सांस्कृतिक कार्यक्रम आणि जुलूस पार पडला. यामध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव आणि इतर सर्व जाती जमातीतील बांधव यांनी सहभाग घेतला. आपण व्हिडिओमध्ये पाहत आहात कशा पद्धतीने हा जुलूस शिरूर शहरामध्ये निघाला, शांततेत पार पडला. पोलीस बांधवांनी या ठिकाणी योग्य अशी सुरक्षा व्यवस्था आणि कायदा आणि सुव्यवस्थेची व्यवस्था व्यवस्थित ठेवलेली होती. या निमित्ताने आमच्या वाचकांना, आमच्या प्रेक्षकांना या इस्लामी सणानिमित्त काही माहिती देण्याचा मी प्रयत्न करत आहे. ईद ए मिलाद असा या सणाचं नाव आहे. मिलादचा अर्थ आपण याच्यामध्ये समजून घेऊ. ईद ए मिलाद म्हणजे काय आणि ईद ए मिलादचा संबंध नेमका कशाशी आहे? भारतामध्ये ईद ए मिलाद आणि मिलाद उल नबी हे नाव आपण अनेकदा ऐकतो. मात्र या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे हे सर्वांनाच माहिती असते असे नाही. म्हणून आपण सर्वप्रथम समजून घेऊया मिलाद म्हणजे काय. मिलाद किंवा माऊलीद हा शब्द जन्म किंवा जन्माच्या स्मरणाशी संबंधित अर्थाने वापरला जातो. त्यामुळे सोप्या भाषेत सांगायचे म्हटले तर मिलाद म्हणजे जन्माचे स्मरण आणि मिलादुन नबी म्हणजे मोहम्मद पैगंबर साहेबांच्या जन्माशी संबंधित असा हा अवसर आहे. भारत सरकारच्या अधिकृत स्रोतांमध्ये ईद ए मिलाद किंवा मिलादुन नबी याचा संबंध मोहम्मद पैगंबर यांच्या जन्माच्या स्मृतीशी जोडण्यात आलेला आहे. ईद ए मिलादचा संबंध भारत सरकारच्या इनक्रेडिबल इंडिया पोर्टलवरही मुस्लिम समुदायाशी संबंधित धार्मिक व सांस्कृतिक अवसर म्हणून नमूद केलेला आहे. राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र म्हणजेच NIC च्या अधिकृत माहितीतही मिलादुन नबी किंवा ईद ए मिलाद हा बर्थडे ऑफ प्रॉफेट मोहम्मद असा उल्लेखित आढळतो. सामान्य वापरामध्ये ईद ए मिलाद आणि मिलादुन नबी हे दोन्ही शब्द या एकाच घटनेशी संबंधित म्हणून वापरले जातात. ते पैगंबर मोहम्मद यांच्या जन्माच्या स्मरणाशी संबंधित या अर्थानेच आहेत. त्यामुळे संपूर्ण मुस्लिम समुदायामध्ये एकच पद्धत किंवा एकच धार्मिक प्रथा आहे असे देखील सरसकट म्हणणे योग्य ठरणार नाही. ईद ए मिलाद हा इस्लामी चंद्र दिनदर्शिकेतील रबी अल अवाल या महिन्याशी संबंधित आहे. इस्लामी आणि ग्रेगरियन दिनदर्शिका वेगवेगळ्या पद्धतींवर आधारित असल्याचे ग्रेगोरियन कॅलेंडरमधील
तारीख दरवर्षी बदलते. एखाद्या विशिष्ट वर्षाची तारीख सांगताना अधिकृत कॅलेंडर किंवा सरकारी सुट्टीची यादी तपासणे यासाठी महत्त्वाचे असते. या धर्माचे किंवा या दिवसाचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. ईद ए मिलाद हा शब्द केवळ एका तारखेपुरता मर्यादित नाही. या निमित्ताने प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनाचा आणि त्यांच्या शिकवणींचा स्मरण करण्याचा दिवस असतो. भारतामध्ये विविध भागांमध्ये याचे स्वरूप वेगवेगळे असू शकते. काही ठिकाणी धार्मिक सभा, प्रार्थना, सामाजिक कार्यक्रम, पारंपरिक उपक्रम किंवा मिरवणुका. आपण या व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने पाहत आहात, शिरूर शहरातील ही मिरवणूक अशा पद्धतीने आयोजित केल्या जातात, पार पाडल्या जातात. ईद ए मिलाद संदर्भातील भारतातील अधिकृत संदेशांमध्ये शांती, सद्भावना, प्रेम, बंधुभाव, मानवसेवा, कर्तव्यनिष्ठा आणि एकता यासारख्या मूल्यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. 25 ऑगस्ट 2026 रोजी राष्ट्रपती भवनातून जारी करण्यात आलेल्या अधिकृत संदेशातही पैगंबर मोहम्मद यांच्या शिकवणींचे स्मरण करून पवित्र आचरण आणि कर्तव्य निष्ठेपासून प्रेरणा घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. तसेच 2025 मधील अधिकृत संदेशात देखील एकता, मानवसेवा, शांतता आणि सद्भावना यांसारख्या मूल्यांवर भर देण्यात आलेला होता. भारताच्या सामाजिक जीवनात विविध धर्म, भाषा आणि संस्कृती यांचा संगम झालेला आढळतो. त्यामुळे विविध धार्मिक अवसर हे देशाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा भाग बनलेले आहेत. ईद ए मिलादच्या निमित्ताने काही भागांमध्ये धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमही पाहायला मिळतात. काही अधिकृत माहितीनुसार प्रार्थना, पैगंबरांच्या जीवनाचे स्मरण, सामुदायिक भोजन आणि गरजूंना भेट देण्यासारख्या सामाजिक कृतींचाही उल्लेख आढळतो. त्यामुळे धार्मिक स्मरणाबरोबरच मानवता आणि सामाजिक बांधिलकी यांना देखील या निमित्ताने महत्त्व दिले गेल्याचे दिसते. ईद ए मिलादविषयी सोशल मीडिया आणि इंटरनेटवर अनेक प्रकारची माहिती आणि दावे आपल्याला पाहायला मिळतात. मात्र प्रत्येक दावा अधिकृत किंवा ऐतिहासिकदृष्ट्या प्रमाणित असेलच असे नाही. विशेषतः एखादी विशिष्ट तारीख सार्वत्रिक आहे असा दावा, एखादी विशिष्ट धार्मिक पद्धत सर्वांसाठी बंधनकारक आहे असा दावा, किंवा सोशल मीडियावर व्हायरल झालेली स्रोतहीन माहिती, अशी माहिती प्रकाशित करण्यापूर्वी तिची पडताळणी करणे आवश्यक असते. जबाबदार पत्रकारितेचा मूलभूत नियम असतो की दावा मोठा असेल तर पुरावाही तितकाच मजबूत असायला हवा. थोडक्यात आपण असे समजून घेऊ की या विषयातील महत्त्वाचे आजचे मुद्दे काय आहेत. तर मिलाद म्हणजे जन्म किंवा जन्माचे स्मरण. पैगंबर मोहम्मद यांच्या जन्माच्या स्मरणाशी संबंधित हा एक सण ईद ए मिलाद हा याच संदर्भात प्रचलित नामप्रयोग आहे. इस्लामी दिनदर्शिकेतील रबी अल अव्वल महिन्याशी संबंधित आहे आणि भारतातील अधिकृत सार्वजनिक संदेशांमध्ये देखील
शांती, सद्भावना, प्रेम, बंधुभाव, मानवसेवा आणि कर्तव्यनिष्ठा यांसारखी मानवी मूल्ये जोडली गेलेली आहेत. मात्र या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांमध्ये प्रदेश आणि समुदायानुसार थोडीफार विविधता असू शकते. त्यासाठी विश्वसनीय स्रोत, ऐतिहासिक संदर्भ, सामाजिक सांस्कृतिक विविधता या बाबी लक्षात घेणे गरजेचे असते. तर हा होता सत्यशोधकचा विशेष रिपोर्ट. अशाच तथ्याधारित आणि पडताळलेल्या माहितीसाठी सत्यशोधक आवाजला पहा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. त्यामुळे अशा प्रकारचे रिपोर्ट बनवायला आम्हाला प्रोत्साहन मिळतं. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. धन्यवाद. Thank you.